नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्हीही शिकवणार आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. मार्केट नेहमी बदलतं असतं. वेगवेगळ्या घटना घडत असतात, कधी चांगल्या तर कधी वाईट, आणि त्याच्याबरोबर आपल्याला ॲडजस्ट व्हायचं असतं. हेच मार्केटमधला कठीण गोष्ट आहे. म्हणजे जसा पाऊस असेल तशी छत्री धरली पाहिजे. वारा आला, छत्री उडाली तर छत्री उडते, मग रेनकोटचा उपयोग केला पाहिजे. पण आपण शिकलं पाहिजे की जशा जशा गोष्टी बदलतात त्याच्याशी ॲडजस्ट करता येणं, आणि नुकसान व्हायला लागलं तरी त्याला धैर्याने तोंड देणं, हे मार्केटमधली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आलेल्या परिस्थितीचा संधी म्हणून कसा बदल करता येईल त्यामध्ये, हे पण आपल्याला मार्केटमध्ये शिकता येऊ शकतं. म्हणजे 10 रुपये भाव उतरल्याबरोबर ॲव्हरेजिंग करत सुटायचं नाही की आपल्याला नुकसान व्हायला लागलं तर तो शेअर किती पडतो आहे हे पाहायचं. तो पडल्यानंतर, स्थिरस्थावर झाल्यानंतर जेव्हा हळूहळू व्हॉल्यूम वाढू लागते तेव्हा आपण ॲव्हरेजिंग करायचं. ते सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात. तो टिकतो आहे का, त्याची तेजी टिकते आहे का हे बघायचं. तेच आत्ता भारताने पण सुरू केलं आहे. परिस्थिती बदलती आहे, टॅरिफ लावले जात आहेत. त्यामुळं एका देशावर अवलंबून राहण्याचं धोरण योग्य नाही याची समज आपल्या धोरण ठरवणाऱ्या लोकांना आली आहे. आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींशिवाय अडताय की ज्या भारतात उपलब्ध नाहीत, तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या देशांकडे गेलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट सहजगत्या आपण घरात करतो की बाबा घरात कामाला एकच माणूस सगळ्या गोष्टींसाठी ठेवलं आणि ते माणूस जर रजेवर गेलं तर आपली सगळीच पंचायत होऊ शकते. जर वेगवेगळी 4 माणसं ठेवली, एक रजेवर गेलं तर उरलेली 3 तरी येतात. तीच परिस्थिती भारताने विचार केला की आपण एकाच देशाकडून क्रूड कशाला घ्यायचं, तर आपण बघूया वेगवेगळ्या देशांकडून घेता येतं आहे का. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अमेरिकेकडून 50 लाख बॅरल एवढं क्रूड खरेदी करतं आत्तापर्यंत. पण आता भारताने जे धोरण बदललं आहे त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणाहून क्रूड खरेदी केलं जाईल. नायजेरिया, अंगोला या देशांकडूनही क्रूड खरेदी केलं जाईल आणि त्याचा या देशांना फायदासुद्धा होईल. पश्चिम आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडून 20 लाख बॅरल तेल खरेदी केलं जाईल. अगबाबी, उसान इथून 10 लाख बॅरल तेल खरेदी केलं जाईल आणि मध्य पूर्वेकडून दास क्रूड इथून 10 लाख बॅरल तेल खरेदी होईल. नायजेरियातून आपण जे तेल खरेदी करणार आहोत क्रूड, ते फ्री ऑन बोर्ड असेल. म्हणजे तेल जहाजावर चढवेपर्यंतचा सगळाच्या सगळा खर्च नायजेरिया करेल. यामुळे काय होईल तर भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. पश्चिम आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडून जे सप्लाय करतात त्या देशांना सुद्धा फायदा होईल. संबंध सुधारतील आणि क्रूडच्या भावामध्ये जो चढ उतार होतो त्याची
कमीत कमी झळ भारताला पोहोचेल, म्हणजे त्या सगळ्यापासून आपली सुरक्षा होण्याची शक्यता बोलली जाते. म्हणून क्रूडचं धोरण बदललं आहे. यामुळे सुद्धा ट्रम्प चिडणार असण्याची शक्यता बोलली जाते. आज मास्टेकचा शेअर तेजीत होता, कारण मास्टेकच्या UK आर्मनी NHS म्हणजे नॅशनल हेल्थ सिक्युरिटी या NHSला डिजिटल, टेक्निकल आणि क्लिनिकल फ्रेमवर्क पुरवण्यासाठी करार केला आहे. या कराराची मुदत 3 वर्ष आहे आणि मास्टेक ही कंपनी NHSच्या कामकाजामध्ये AIचा उपयोग कसा करता येईल या संबंधात डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा देणार आहे. येस बँकेमध्ये नॉमिनी डायरेक्टर्सची नेमणूक करण्यासाठी RBIने सुमिटोमोला परवानगी दिली आहे. सुमिटोमो मित्सुई हे 2 तर SBI 1 डायरेक्टर नॉमिनेट करणार आहे. जी कंपनी म्हणजे युरोपियन देश, आता हे युरोपियन देश काय करतायत तर जे फिशरी ॲटम्स आपण निर्यात करतो त्यांनी एक नवीन लिस्ट तयार केली आहे. पूर्वी हे आपण फिशरी ॲटम अमेरिकेला निर्यात करायचो. आता युरोपशी बोलणी चालू असल्यामुळे युरोपनी किंवा युरोपियन युनियननी नवीन ॲप्रूव्हल लिस्ट केली आहे. त्याच्यामध्ये 102 भारतीय फिशर युनिटचा समावेश केला आहे. त्यामुळे आज अवंती फीड्स असे फिशरीजच्या संबंधातले शेअर किंवा श्रिम्पच्या संबंधातले शेअर तेजीत होते. कार ट्रेडच्या संबंधात बरीच चर्चा झाली. कार ट्रेडचा शेअर पण मंदीत गेला. तर कार ट्रेड ही कंपनी काय करते, सेकंड हँड कारमध्ये व्यापार करते, ट्रेड करते, कामकाज करते किंवा व्यवहार करते. GSTचे दर कमी झाल्यामुळे आता लोकांचा कल जुन्या गाड्या घेण्याकडे असणार नाही. तर नवीन गाड्या स्वस्त मिळत आहेत, तर जुनी गाडी का घ्यायची असा लोक विचार करतील. त्यामुळे कार ट्रेडच्या शेअरचं व्हॅल्युएशन आणखीनच महाग वाटेल. ते 43च्या पटीत चाललं आहे. PE रेशो 43 आहे, म्हणजे त्या कार ट्रेडच्या शेअरचा भाव 43च्या पटीत आहे. आता कार ट्रेड ही काय करते, त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेसमधून येतो. जनरेटिव्ह AIमुळे आता गुगल सर्च करून कार ट्रेड पहिल्या नंबरची कंपनी आहे म्हणून जो पूर्वी ट्रॅफिक होत होता तो आता तेवढा ट्रॅफिक होणार नाही. म्हणजेच कंपनीला मार्केटिंग करण्यासाठी खर्च वाढवावा लागेल. म्हणून कार ट्रेडचा शेअर आज पडला किंवा मंदीत गेला. सिरमा SGSला आंध्र प्रदेश राज्य सरकारने मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी 26.7 एकर जमीन अलॉट केली आहे. टाटा एलेक्सीने मेडिकल डिव्हायसेससाठी ग्लोबल टेक्नॉलॉजिकल सेंटर लॉन्च केलं आहे. फिच म्हणजे FITCH फिचनी भारताच्या GDP ग्रोथचं अनुमान 6.5% 6.9% केलं. कारण भारतामध्ये
वाढती मागणी आहे, त्यामुळे खपही वाढेल, उत्पादनही वाढेल आणि पर्यायाने लोकांच्या हातात पैसा जाईल आणि दरडोई उत्पन्नही वाढेल. HALनी SSLV टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी इझरो आणि इनस्पेस NSIL बरोबर करार केला आहे. आता एका अर्बन कंपनीचा IPO येतोय, आजपासून सुरू झाला आहे, 12 सप्टेंबरला बंद होईल. पण ही कंपनी काय करते तर वेगवेगळ्या सेवा पुरवणारे जे लोक आहेत त्यांना त्यांचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. म्हणजे समजा तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे, तुम्हाला प्लंबर पाहिजे, तर प्लंबर त्यांच्याकडे त्यांच्या ॲपवरनं आपण प्लंबरला बोलवू शकतो. प्लंबरला जे सामान लागेल ते लोक पुरवतात आणि या सगळ्या सेवा पुरवणाऱ्या लोकांकडून त्यांना 26% पैसे मिळतात. त्यांची सेवा 47 शहरांमध्ये पुरवतात. त्यांचा प्राईस बँड 98 ते 103 आणि मिनिमम लॉट 145 शेअरचा आहे. तर हे 200 शहरांमध्ये 2030 पर्यंत सेवा पुरवणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही बरेच वर्षांनी लॉसमधून थोड्या प्रॉफिटमध्ये आलेली कंपनी आहे. तर फक्त लिस्टिंग गेनसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर भरा, नाही तर नंतर जेव्हा मार्केट पडतं, मार्केट करेक्शनमध्ये तुम्हाला शेअर स्वस्तात मिळू शकतो आणि त्यावेळेला तुम्ही हा शेअर घेण्याची संधी घेऊ शकता. आत्ताच शेअर घेतला पाहिजे असं नाही. अमेरिकेमध्ये आज वातावरण चांगलं होतं. ट्रम्प आणि मोदी म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातला तणाव थोडासा कमी झाला आहे असं वाटल्यामुळे IT क्षेत्रातले आणि टेक्स्टाईल क्षेत्रातले शेअर तेजीत होते. पण आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की मार्केट उघडल्यापासून ते मार्केट संपेपर्यंत तेजीतच होतं. एकदम कोसळलं आहे किंवा एकदम वाढलं आहे असं झालं नाही. आणि व्हिक्स पण आज कमी झाला होता. अरे आज सकाळी बघितलं त्यावेळेला असं आढळलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी होती. म्हणजे कालची मंगळवारचं मार्केट संपल्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण अगदी थोडीशी काहीतरी 183 कोटीची खरेदी होती. आजच्या मार्केटमध्ये काय झालं ती आकडेवारी अजून मला माहीत नाही. ती आकडेवारी मी तुम्हाला उद्या सकाळी सांगू शकते. तर बघूया आता उद्या काय होत आहे ते. हायर हाय हायर लो चालू झाला आहे, मार्केटचा ट्रेंड बदलला आहे. तर कदाचित उद्याचं मार्केटही तेजीत राहत आहे की कन्सॉलिडेट होत आहे हे आपल्याला बघावं लागेल. नमस्ते.